शिमगा उत्सव म्हटलं की अनेक जण चाकरमानी आहे हा मुंबईतून कोकणात आपल्या गावी शिमगा उत्सवासाठी जात असतो। त्याचसाठी येणाऱ्या 2 दिवसावरती हा शिमगा उत्सव येऊन ठेपलेला असताना आपण दादर रेल्वे स्थानकातील ही संपूर्ण दृश्य पाहतोय। कोकणात शिमगा उत्सवात जाण्यासाठी अनेक चाकरमानी आहेत, ते आजपासूनच तयारीला लागलेले आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय तर दादर रेल्वे स्थानकात मोठी प्रचंड गर्दी आहे। ती सध्या कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची आपल्याला पाहायला मिळते। कोकणात जाणारे दरवर्षी चाकरमानी आहेत ते विविध ठिकाणाहून हे कोकणात जात असतात। मुंबई, पुणे, नाशिक आणि अनेक ठिकाणाहून कोकणात हे चाकरमानी येताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहतो सर्व कुटुंबीय या ठिकाणी येऊन उपस्थित राहून आता गाडीची देखील वाट पाहत आहेत। आज रात्री कोकण कन्या एक्सप्रेस असेल, त्यासोबतच तुतारी एक्सप्रेस असेल, याला मोठ्या प्रमाणात गर्दी होताना आपल्याला चित्र आहे ते पाहायला मिळणार आहे। याच ठिकाणी आहेत ते काही कुटुंबीय देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि ते सर्व सहकुटुंब या कोकणात जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी आहे ते रेल्वेने अनेक गाड्या देखील सोडलेल्या आहेत, परंतु या रेल्वे गाड्या सोडून देखील मोठ्या प्रमाणात कोकणवासियांचा कोकणात जाण्याचा ओघ हा कायम असतो। मित्रा, कुठून आलेलास, कुठे चाललायस, तिकीट बुकिंग झाले का आणि शिमग्यासाठी कोकणात चाललाय, काय एक भावना आहे? होळीसाठी स्पेशल हा आपला महत्त्वाचा सण आहे, त्यासाठी कोकणात चाललो आहे। मी जोगेश्वरीहून आलो आहे, वैभववाडीला चाललो आहे। रिझर्वेशन मिळालं का? किती महिन्याआधी रिझर्वेशन केलं? मोठी गर्दी देखील दिसते आपल्याला। तीच तकलीफ झाली, पण आज तात्काळमध्ये ओके झाले माझे तिकीट आणि दुसरा इश्यू करून एजंट थ्रू घ्यायला लागले आम्हाला कोकण, कारण तिकीटचं बघितलं तर खूपच प्रॉब्लेम होतो आहे। त्यामुळं आज इकडे तिकडे करून तात्काळमध्ये कुठेतरी जुगाड झाला आहे, म्हणजे असंच म्हणावं लागेल। तर आज पब्लिक बघताय तुम्ही सगळे हे खूप प्रॉब्लेममध्ये आहेत, एवढ्या तिकीट नाही अवेलेबल आहेत, तर अजून कुठेतरी ट्रेनची व्यवस्था करावी अशी माझी तर इच्छा आहे। धन्यवाद। कुठून आलायस, कुठे चाललायस आणि तिकीट बुकिंग झालंय का? आम्ही पण वैभववाडीला चाललो आहे कोकणात शिमग्यासाठी। होळी हो झाले, कन्फर्म आहे, म्हणूनच तर एवढा आनंद आहे चेहऱ्यावरती। अनेक जणांची तिकीट बुकिंग झालेले आहेत, काही जणांचे तिकीट बुकिंग झालेले नाहीत, परंतु कोकणात जाणं हे निश्चित आहे आणि कोकणात जाण्याचा अनेक चाकरमान्यांचा ओघ हा या ठिकाणी कायम आपल्याला पाहायला मिळतोय। परंतु दादर रेल्वे स्थानकामध्ये मोठी गर्दी आहे, ती सध्या झालेली आहे। प्रत्येक चाकरमानी हा शिमगा उत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी निघालेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आसिफ मलिकसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।